ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मध्ये घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे, त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी जतन दहीकर आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना सन 24-25 पासून घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा लाभार्थ्यांना 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली होती. त्यामध्ये 35,000 रुपये बांधकामासाठी आणि 15,000 रुपये 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात येणार आहे. आता सौर ऊर्जा छतावर कशा प्रकारे बसवणार त्याची कार्यपद्धती या ठिकाणी दिलेला आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक परिपत्रक सुद्धा जारी केलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्या परिपत्रकानुसार ज्या लाभार्थ्यांजवळ पैसे नसूनही ते आपल्या छतावर 1 किलोवॅटचा सौर ऊर्जा कशा प्रकारे बसवता येतील याची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, सध्या स्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाकरिता ₹1,20,000 रुपये अर्थसहाय्य अनुदान आहे. या व्यतिरिक्त मनरेगा अंतर्गत 90 दिवस अकुशल मजुरी साधारणपणे रक्कम 28,080 रुपये. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये अर्थसहाय्य अनुदान आहे. संदर्भ क्रमांक 1 अन्वय शासन निर्णय दिनांक 4/4/2025 नुसार राज्य हिश्श्यातून घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त अनुदान 35,000 व प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त 15,000 असे एकूण 50,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, जर तुम्ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेणार असेल तर केंद्र सरकार ही त्या ठिकाणी 30,000च्या सबसिडी तुम्हाला देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 व सन 24-25 मध्ये उद्दिष्ट मिळालेल्या राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी PM सूर्यघर योजनेअंतर्गत 15,000 रुपये अनुदान आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांना राज्यातील विविध योजनांचा लाभ मिळालेला असेल, जसे की शबरी आवास योजना, रमे आवास योजना, मोदी आवास योजना, अशा लाभार्थ्यांसुद्धा PM सूर्यघर योजनेअंतर्गत 15,000 रुपयाची हा सबसिडी मिळणार आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 2 अन्वये सदर विषयाबाबतची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महावितरण यांनी सादरीकरण करून याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच सदर बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार महावितरण यांच्याकडून सौर संच स्थापित करण्यासाठी नोंदणीकृत वेंडर पुरवठादार याची प्राप्त यादी जिल्ह्यांना संदर्भ क्रमांक 3 अन्वये 16 ऑक्टोबर 2025 रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता महावितरणा कंपनीकडून कोणता कंपनी किंवा कोणता पुरवठादार वेंडर हा सौर संच स्थापित करून देणार आहे त्याची माहिती शासनात प्राप्त झालेली आहे. संदर्भ क्रमांक 14 पहा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या क्षेत्रीय भेटी व जिल्हास्तरीय आढावा बैठकामध्ये याबाबत आढावा घेण्यात आला असून महावितरणाच्या वेंडर बरोबरच्या बैठका घेऊन पुढील कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहे. जिल्हास्तरावर आयोजित वेंडर पुरवठादार यांच्या बैठका व त्यानुसार कारवाईची पुढील कारवाई याबाबत पुनश्च निर्देश देण्यात आलेले आहेत. आढावा बैठकीमध्ये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पूर्ण झालेल्या घरकुलावर सौर ऊर्जा प्रणाली सोलर रूफटॉप सिस्टम म्हणजे तत्काळ बसविण्याच्या बाबतची कारवाई नियमित आढावा घेण्याचे सूचित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासन यांनी देखील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना याबाबत निर्देश सुद्धा दिलेले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या घरकुल पूर्ण झालेले आहे अशा लाभार्थ्यांच्या घरावर सोलर रूफटॉप सिस्टम तत्काळ बसवण्याचा निर्देश
हा मुख्य सचिव यांनी दिलेला आहे. आता पूर्ण झालेल्या घरकुलावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. म्हणजे काय, कशा प्रकारे आणि कोणत्या घरकुल लाभार्थ्यांना या सोलर रूफटॉप योजनेचा लाभ मिळणार आहे, ते कसे मिळणार, किती पैसे मोजावे लागणार, पैसे नसेल तर कसे योजना मिळणार, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, सर्वात पहिला, पूर्ण झालेल्या घरकुलांना महावितरणाची विद्युत जोडणी झालेली आहे याची खात्री करण्यात यावी. म्हणजे तुमच्या घरकुल पूर्ण झाले असेल तर तुम्हाला महावितरणाकडून वीज जोडणी कनेक्शन घ्यावे लागेल. जर तुमच्याजवळ वीज कनेक्शन नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरा, वीज जोडणी झाल्यानंतर तुम्हाला pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन राष्ट्रीय पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी. तिसरा, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरण मार्फत पडताळणी करून प्राप्त करून घेण्यात यावे. आता लाभार्थ्यांनी पीएम सूर्यघर योजनाच्या पोर्टलवरती ऑनलाईन झाल्यानंतर महावितरण कंपनी परत पडताळणीसाठी येणार. पडताळणीनंतर मंजुरी मिळाल्यावर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत विक्रेत्यांमधून निवड करण्यात यावी. महावितरण कंपनीचं जे पडताळणी झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विक्रेत्याकडून आपण सोलर खरेदी करणार आहे त्यांना निवड करण्यात येईल. पाचवा, त्यानंतर निवडलेल्या नोंदणीकृत विक्रेत्याकडून घरावर सौर संच स्थापित करून घेण्यात यावे. या प्रकरणी पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर संच स्थापित करण्याकरिता येणारा खर्च हा अगोदर करावा लागतो. म्हणजे जे सौर संच आपल्या घरावर बसणार आहे त्याचा खर्च पहिले करावा लागतो, त्यानंतर लाभार्थ्याला अनुदान प्राप्त होते. त्या अनुषंगाने रूफटॉप सोलर संच बसवण्याच्या दृष्टीने खालील पर्यायाचा अवलंब करता येऊ शकेल. बघा, सौर संच स्थापित करण्याकरिता करवायचा खर्च करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करून महावितरणाचा वेंडर किंवा पुरवठादार यांच्या मदतीने सौर संच स्थापित करून घ्यावे व तदनंतर केंद्रांचे व राज्याचे अनुदान लाभार्थ्यास प्राप्त होईल. म्हणजे पहिले लाभार्थ्यांना स्वखर्चाने सर्व सौर संच आपल्या छतावर स्थापित करावं लागेल. त्यानंतर केंद्र शासनाच्या 30,000 रुपये आणि राज्य शासनाच्या 15,000 रुपये अशा प्रकारच्या 45,000 रुपयाच्या सबसिडी त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. दुसरा प्रकार असू शकतात, लाभार्थी प्रथम खर्च करण्यास तयार नसेल तर महावितरणाच्या वेंडरला सदर गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करावे. या परिस्थितीत लाभार्थी, बँक व वेंडर पुरवठादार यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून सौर संच स्थापित इन्स्टॉलेशन केल्यानंतर अनुदान प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडर पुरवठादारास सदर रक्कम अदा करण्याची कारवाई करण्यात यावी. आता दुसरा ऑप्शन असा आहे, लाभार्थी आणि बँक, वेंडर किंवा पुरवठादार यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार होणार. त्यानंतर सौर पॅनल इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते अनुदान डायरेक्ट वेंडर किंवा पुरवठादारास मिळू शकतात. अशा प्रकारचा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन, लाभार्थी प्रथम खर्च करण्यास तयार नसेल अथवा महावितरणाचा वेंडर पुरवठादार गुंतवणूक करण्यास इच्छुक नसेल तर लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज प्रकरण करण्यास प्रोत्साहित करून लाभार्थी, बँक व महावितरणाचे वेंडर किंवा पुरवठादार यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून सौर संच स्थापित इन्स्टॉलेशन करण्यात यावे. आता लाभार्थी हे तयार नसेल खर्च करायला, महावितरण कंपनी हे गुंतवणूक करायला इच्छुक नसेल तर लाभार्थीने काय करायचं, बँकेचे कर्ज प्रकरण तयार करावं लागणार. त्यानंतर लाभार्थी, बँक आणि महावितरणाचे वेंडर यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार होणार. त्यानंतर सौर संच इन्स्टॉलेशन करू शकता. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे, बँक व्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान NRLM अंतर्गत स्वयंसहायता गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ यांचे CIF कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड यांच्या ग्रामसंघाचे जे फंड असतात त्यामधून बिनव्याजी किंवा कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध होऊ शकतात. उदाहरणमध्ये कोल्हापूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये याप्रमाणे कारवाई करण्यात आलेला आहे. त्याचा अवलंब इतरही जिल्ह्यामध्ये करता येऊ शकेल का, अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जर लाभार्थ्यांजवळ पैसेच नसेल
फर्स्ट इन्व्हेस्टमेंट करायला, तर तो स्वयंसहायता बचत गट, ग्रामसंघ यांच्याकडून कमी व्याजदराने किंवा विनाव्याजी कर्ज घेऊ शकतात आणि आपल्या घरावर सोलर इन्स्टॉलेशन करून जे सबसिडी नंतर लाभार्थ्यांना प्राप्त होणार त्यानंतर ते कर्जाचे परतफेड तो करू शकतात. किंवा CSR निधी किंवा इतर नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सौरसंचय स्थापित करण्याबाबतचा प्रयत्न करावा. आता 6वा ऑप्शन बघा, घरावर सौरसंचय स्थापित झाल्यावर किंवा इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू असताना नेट मीटरसाठी कारवाई करण्यात यावी. 7वा, उपरोक्त कारवाई पूर्ण झाल्यानंतर समजा लाभार्थ्यांनी PM सूर्यघर योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर केला, पडताळणीही झाला, वेंडरही निवडला, वेंडरने येऊन आपला सौरसंच इन्स्टॉलेशनही केला, त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 1 किलोवॅट क्षमतेसाठी केंद्र शासन 30,000 रुपये टाकणार आहे सबसिडी म्हणून आणि राज्य शासन असे 15,000 रुपये टाकणार, असे एकूण 45,000 रुपये या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात येऊ शकतात. जर लाभार्थी खर्च करायला तयार नसेल तर त्यांच्या त्रिस्तरीय करार होणार आणि डायरेक्ट ते अमाऊंट मग वेंडर किंवा पुरवठादाराच्या खात्यात जमा होऊ शकतात. अशा प्रकारच्या हा माहिती या परिपत्रकामध्ये दिलेला आहे. तरी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 व सन 24-25 मध्ये उद्दिष्ट मिळालेल्या राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी PM सूर्यघर योजनेचा लाभ देण्यासाठी उपरोक्त प्रमाणे कारवाई करावी. हे करताना जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर महावितरणाच्या वेंडरसोबत तातडीने बैठका घेऊन पूर्ण झालेल्या घरकुलावर प्रत्यक्षात सौर यंत्रणा बसवण्याच्या कामास गती द्यावी. अशा प्रकारच्या माहिती या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 24-25 मध्ये किंवा राज्य पुरस्कृत योजनेतून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला असेल आणि तुमचं घर पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच 45,000 रुपयाची सबसिडी या ठिकाणी घेऊ शकणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.